जय भीम नमोबुद्धाय मित्र हो. मी प्रकाश आणि तुम्ही ऐकत आहात प्रज्ञा प्रवाह पॉडकास्ट. मित्र हो, आज आपण एका अशा प्रवासाला सुरुवात करणार आहोत जो आपल्याला स्वतःच्या अंतरंगाची ओळख करून देईल. आजचा आपला विषय आहे धम्मपद. या पहिल्या भागात आपण जाणून घेणार आहोत की धम्मपद म्हणजे नक्की काय आणि आजच्या तणावपूर्ण आयुष्यात हे वाचणं का गरजेचं आहे. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, तुम्ही जर प्रज्ञा प्रवाह पॉडकास्टवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन वैचारिक ऑडिओची अपडेट ही तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो, धम्मपद म्हणजे काय? धम्म म्हणजे वैश्विक सत्य आणि पद म्हणजे मार्ग किंवा शब्द. थोडक्यात सांगायचं झालं तर धम्मपद म्हणजे सत्याचा मार्ग दाखवणारे शब्द. तथागत भगवान गौतम बुद्धांनी वेगवेगळ्या वेळी आणि प्रसंगी जे उपदेश दिले त्यातील निवडक 423 गाथांचा हा संग्रह आहे. हा केवळ बौद्ध धम्मीयांचा ग्रंथ नाही, तर तो मानवी मनाचं मानसशास्त्र मांडणारा एक जागतिक वारसा आहे. धम्मपद का वाचावं? धम्मपद का वाचावं याचं पहिलं कारण म्हणजे हे आपल्याला आपल्या मनावर नियंत्रण मिळवायला शिकवतं. दुःखाचं मूळ आपल्या मनातच असतं आणि त्यावर विजय कसा मिळवायचा याचा हा खरा मार्गदर्शक आहे. दुसरं म्हणजे यातलं तत्वज्ञान अत्यंत साधं, जीवनातील मोठी सत्य सोप्या उदाहरणातून मांडल्यामुळे ते चटकन समजतात, ज्यामुळे आजच्या तणावपूर्ण काळात शांत राहण्याची गुरुकिल्ली आपल्याला मिळते. शेवटी धम्मपद म्हणजे स्वतःचा शोध घेण्याची शिदोरी आहे. जगाला बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये सकारात्मक बदल करून आनंदी कसं जगावं हे धम्मपद आपल्याला पावलोपावली सांगतं. मित्रहो, धम्मपदाचा हा प्रवास आपण अशाच सखोल पद्धतीने पुढे नेणार आहोत. हा उपक्रम आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर प्रज्ञा प्रवाहाची मेंबरशिप नक्की जॉईन करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्ही असे संशोधनपर विषय तुमच्या समोर आणू शकतो. खालील जॉईन बटनवर क्लिक करून आजच आमचे सदस्य व्हा. मित्रहो, धम्मपदाच्या पहिल्या गाथेमध्येच बुद्ध सांगतात, मन हेच सर्व गोष्टींचं मूळ कारण आहे. आपले सुख असो वा दुःख, यश असो वा अपयश, या सगळ्यांची बीजं आपल्या विचारात पेरलेली असतात. पण हे मन नेमकं कसं काम करतं? दूषित मनामुळे दुःख कसं ओढवलं जातं आणि निर्मळ मनामुळे सुख सावलीसारखे मागं कसं येतं? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आणि या गाथेमागचं सखोल विज्ञान आपण पुढच्या भागात सविस्तरपणे ऐकणार आहोत. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा विचार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्रज्ञा प्रवाह पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धम्म आचरणात आणा आणि आनंदी रहा. जय भीम नमोबुद्धाय.